सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज झाल्याचं कळतंय। नाराज मंत्री संजय शिरसाटांनी थेट माधुरी मिसाळांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं पत्र लिहिलं। दरम्यान माधुरी मिसाळ यांनी संजय शिरसाट यांच्या पत्राला सडेतोड आणि खरमरीत भाषेत प्रत्युत्तर दिलं। राज्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा अधिकार असल्याचं ठामपणे म्हणत शिरसाट यांची पूर्व परवानगी आवश्यक नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतात, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। एकमेकांना कटशा करण्याचा प्रयत्न होतोय, नाईलाजाने झालेली महायुती दिसते आहे। प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचाच प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी, त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो, स्वतंत्रप्रमाणे वाद घालतोय आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय। एक तर माधुरीताई एक महिला आहेत, एके महिलेला संधी, म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना करायची आणि दुसरीकडे जर एखादी महिला काहीतरी करू पाहत असेल, आणि त्या मंत्री तर आहेतच ना, एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटी, आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मीटिंग्स घ्यावी, आढावा घ्यावा। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहीत आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या, त्या आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे। कोणी उठतंय, काहीही बोलतंय, पत्ते खेळतायत, सगळी मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघतेय। मला असं वाटतं फडणवीस साहेब विधानसभेमध्ये बोलले होते की आमदार माजलेत अशी लोकांमध्ये भावना आहे। आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।